विहीर खणण्याचे 35 वेगवेगळे ठोकताळे दिलेले होते. 2023 साली अधिक महिना आला हा. आणि तोही नेमका श्रावण महिन्यातला अधिक होता, म्हणजे श्रावण अधिक होता. हो. तर त्याच्यामध्ये लक्षात आलं की तिने एक उक्ती दिलेली होती. ती उक्ती अशी होती की दोन येती जरी श्रावण तरी दुर्भिक्ष पडे जगी जाण, अशी ती उक्ती भाडळीने केलेली होती अधिक मासाचं फल सांगताना. भक्त जाणतो भला रविवारी जन्मता, हो, सोमवारी करी चतुर्था, चतुर्था, मंगळवारी रागीट होई जात, बुधवारी जन्मेतो बुद्धिवंत. अच्छा. अशा त्या ओळी आहेत दोन. फार गाव फिरे ज्येष्ठी आणि त्याच्या पुढे म्हटलेलं आहे की आषाढी जन्म येते होय कष्टी. नमस्कार. ज्ञानयात्रेच्या आजच्या या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मागच्या भागात आपण सहदेवची कथा ऐकली होती प्रोफेसर मोहन बेटावतकर यांच्याकडनं. मोहन सरांना सगळे ओळखतात आणि वेगळ्या वेगळ्या विषयांवर त्यांचे व्याख्यानही सगळीकडे खूपच लोकप्रिय आहेत. मागच्या भागात आपण सहदेवची कथा ऐकली होती जी अगदी अतिशय अद्भुत आणि अतर्क्य आहेत. पण त्याच्यामुळे काय झालं की आपल्या मनात उत्सुकता वाढली आणि मोहन सरांना आपण पुन्हा आपल्या कार्यक्रमात त्यांना आमंत्रित केलं आणि आता त्याच्या पुढची कथा आपण ऐकायची आहे. मोहन सर, खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. आणि आपण मागच्या कार्यक्रमात जे थोडक्यात तुमच्याकडनं माहिती घेतली होती त्याच्या पुढच्या भागात आपण जाऊयात. आणि आता आम्हाला भाडळीच्या जन्माची किंवा तिच्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल. बरोबर आहे. गेल्या वेळेसच मी तसंच सांगितलं होतं की या फार रंजक गोष्टी आहेत, कपोल कल्पित आहेत, पण तू अगदी ऐकण्यासारख्या आहेत. आणि त्यांचा समावेश मात्र त्या भाडळीची कथा आहे असं म्हणून झालंय त्या जन्माची. त्यामुळे मी आता ती कथा सांगतो. जसं गेल्या वेळेस मी उल्लेख केला होता की सहदेव जो मुलगा आहे ज्या मार्तंड जोशींचा, त्या मार्तंड जोशींचाच परत ह्या कथेत पण उल्लेख येतो. हे जे मार्तंड जोशी आहेत यांचा विवाह होत असतो आणि ह्या विवाहाला आशीर्वाद द्यायला त्या मार्तंड जोशींचे जे गुरु आहेत ज्योतिष विषयक, ते सुद्धा आलेले असतात. विवाह संपन्न होतो. ह्या दोघं नवदाम्पत्याला ते जे गुरु आहेत ते आशीर्वाद देतात आणि आशीर्वाद देताना ते मात्र त्याला सांगतात की बघा मार्तंड बुवा, तुमचा विवाह झालेला आहे, पण तुमची जेव्हा मी कुंडली बघितली त्यावेळेस मला असं लक्षात आलं की जो विवाहाचा आजचा दिवस आहे तुमचा, यापासून 21 दिवसांनी जी तिथी येणार आहे त्या तिथीच्या दिवशी जर कधी तुम्ही तुमच्या पत्नीबरोबर संग केला तर तुम्हाला जी संतती प्राप्त होईल ही ज्योतिष शास्त्रातली अतिशय जाणती व्यक्ती म्हणून ओळखल्या जाईल. एवढंच नाही तर तिला त्रिकाल ज्ञान प्राप्त होईल आणि ती जे जे काही सांगेल ज्योतिष विषयक ते सगळं खरं ठरेल. असं तिच्यामध्ये असे ग्रह असताना ती जन्माला येणार आहे आणि त्याच्यासाठी मात्र तुम्हाला संग करायला पाहिजे आजपासून 21व्या दिवशी. आणि मग ते आशीर्वाद दिल्यानंतर कुठल्या तिथीला, त्या दिवशी कुठला वार येतो हे तर त्यांनी सांगितलं आणि हे पण आवर्जून सांगितलं की त्या तिथीला रात्री 9 नंतर तुम्ही संग करायचा आहे, म्हणजे दिवसा नाही. असं स्पष्ट ते सगळं सांगितलं. म्हणजे त्यावेळेस नक्षत्रांचा काहीतरी संबंध असावा, कारण ते ज्योतिषशास्त्रातलेच गुरु होते त्यांचे. असं तर अशा प्रकारे ते सांगून जातात. विवाह संपन्न होतो. मार्तंड जोशी 21 दिवस कसे उलटतात याची चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. शेवटी असं करता करता तो दिवस येतो. तो वर्षा ऋतूतला दिवस असतो. सकाळी आकाश अगदी निरभ्र असतं. ज्योतिष बुवा खुश असतात की बुवा चला आज आपण आतापर्यंत केलेली प्रतीक्षा संपुष्टात येते. आणि मग ते सगळं मनामध्ये काही काही विचार आणत असतात. अशातच काय होतं, सकाळच्या वेळेस त्यांना एक निरोप येतो. त्या गावाच्या नदी पल्ल्याड एक सधन व्यक्ती राहत असते. त्या व्यक्तीला काहीतरी असं ज्योतिष विषयक सल्ला हवा असतो आणि तो सल्ला यांनी त्यांच्या घरी येऊन द्यावा याच्याविषयी त्यांना आमंत्रण दिलेलं असतं. बरं, तो सधन व्यक्ती असा असतो की यापूर्वी पण त्याने सल्ला घेतलेला असतो आणि त्या सल्ला दिल्यानंतर त्याने प्रचंड बिदागी दिलेली असते.
त्याच्यामुळे ते जे आर्थिक अर्थार्जनाचं जे काही आमिष आहे हो, हे या जोशींच्या मनामध्ये जागृत होतं, जोशी बुवांच्या, ते मार्तंड नाही म्हणू जोशींच्या. शकत नाही त्यांना. ते नाही म्हणू शकत नाही. हा. आणि त्याप्रमाणे ते विचार करतात, आता आकाश निरभ्र आहे, हा. काही प्रश्न नाही, हो. वेळ रात्रीची दिलेली आहे, आपण संध्याकाळपर्यंत परत येऊ शकतो त्या गावाला जाऊन. आणि त्याप्रमाणे मग ते त्या नदी पल्ल्याड त्या गावात जातात, हो. त्या व्यक्तीच्या घरी जातात, त्याला जो काही सल्ला हवा आहे तो देतात. तो देत असताना मार्तंड जोशी त्या गावात आले, ही वार्ता सर्वदूर पसरते. अच्छा. आणि इतर ग्रामस्थ मग त्या ठिकाणी जमा होतात. कोणाला वाईट स्वप्न पडले असतात, चांगले स्वप्न असतात, त्याचे फलादेश त्यांना विचारायचे असतात, कोणाला आपल्या घरात शुभ कार्य करायचं असतं, त्याचा मुहूर्त विचारायचा असतो. तर हे बाकीचे लोक येतात, विचारतात. त्या लोकांची म्हणजे त्या लोकांचं समाधान करण्यात किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यामध्ये हे गुंग होऊन जातात, कारण त्यांच्या मुळातच आवडीचा विषय तो. आणि आलेले लोक आहेत, वेगवेगळे प्रश्न विचारतात, स्वप्नांविषयी, मुहूर्तांविषयी, काय जे काय असतील, कोणाच्या घरी बाळ जन्माला असतं तर त्याचं नाव कधी ठेवायचं वगैरे 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 जे काय असतील ते. पण बरीच गर्दी जमते आणि बऱ्याच जणांना उत्तर देतात. हे उत्तर देता देता संध्याकाळ केव्हा येते हे लक्षात येत नाही. बरं, ह्याच काळात ते घरामध्ये असल्यामुळे बाहेरचे वातावरण काय आहे ह्याची पण त्यांना कल्पना असते. खरं तर बाहेर प्रचंड ढग गोळा झालेले असतात आणि पावसाला सुरुवात पण झालेली असते. हे जेव्हा भानावरती येतात जोशी, म्हणजे हे सगळं आटोपून किंवा आपल्याला परत जायचंय, बघतात तर तोपर्यंत संध्याकाळ झालेली असते आणि बाहेर मुसळधार पाऊस चाललेला असतो. मग साहजिकच अशा वेळेस जसे इतर जण सल्ला देतात की जरा थांबा, पाऊस थांबू द्या मग जा, हे विचार करतात, थोडासा पाऊस थांबला की आपण जाऊ, एवढ्या पावसात काय जायचं. मग असं करता करता काही काळ लोटतो. पाऊस थांबत तर नाही, उलट तो अजून जास्त वेगात कोसळत असतो. आणि त्याचबरोबर वार्ता मिळते की ते जे नदी ओलांडून आलेले असतात त्या नदीला मोठा पूर आलेला आहे. अरे बापरे. कारण वरच्या भागामध्ये प्रचंड पाऊस आधीच दुपारपासून सुरू झालेला असतो आणि त्या नदीला प्रचंड पूर झालेला. यांना काही सुचत नाही, अरे काय करायचं आता. शेवटी ते लोक सांगतात की थांबा, पण हे थांबण्याच्या मनस्थितीत नसतात, कारण त्यांना ती वेळ साधायची असते. हे त्या सधन माणसाकडे जी घोंगडी आहे ती मागतात आणि म्हणतात मी घोंगडी अंगावरती घेऊन जातो आता. पण लोक म्हणतात अरे पूर आहे, ते म्हणतात नाही मी पट्टीचा पोहणार आहे, असे तसे उत्तर देतात. हे घरातून बाहेर पडतात. बाहेर पडताना तो जो पाऊस आहे तो इतका मुसळधार कोसळत असतो की काही वेळातच ती घोंगडी भिजून जाते आणि आतमध्ये पण हे प्रचंड प्रमाणात ओले होतात. त्यांना लक्षात येतं की या पावसात बाहेर पडणं शक्य नाही, इव्हन बाहेर चालणंही शक्य नाही आणि घोंगडी पण भिजलेली आहे. ते समोर दिसेल त्या घरामध्ये शिरतात. ते घर एका शूद्र स्त्रीचं असतं. त्या घरामध्ये ती शूद्र स्त्री आणि तिची तरुण मुलगी असे दोघंच राहत असतात. मग हे त्या घरात आश्रय घेतात. ती तिच्या घरामध्ये विप्रवर आलेला असतो, ब्राह्मण आलेला असतो. तिला कोण आनंद होतो. ती त्यांचा आदर करते, आगस्वागत करते, छान त्यांना बसायला पाठ देते वगैरे वगैरे. आणि मग हे पण तिथे बसतात. काही वेळ त्यांना काही पेय देते, असं दूध वगैरे देते गरम केलेलं, आणि अंग पुसायला कपडा म्हणजे टॉवेल पण देते. हे सगळं काही झाल्यानंतर हे वाट बघतात की बा आता आपल्याला लवकरात लवकर इथून निघायचंय. पण पाऊस काही थांबत नाही. संध्याकाळ उलटून रात्र केव्हा सुरू होते हेही कळत नाही. परीक्षा आणि हा अशाच प्रकारे. आणि मग ती जशी रात्र होते तसं ती शूद्रस्त्री स्वयंपाक करते, रुचकर स्वयंपाक करते आणि त्यांना अगदी पाट रांगोळी वगैरे त्या ताटाभोवती घालून त्यांना भोजन करण्याची विनंती करते. त्यांनाही भूक लागलेली असते, ते जेवण करतात व्यवस्थित. ही आग्रह करून वाढते. फार रुचकर स्वयंपाक केलेला असतो बिचारा त्या स्त्रीने, कारण तिला मुळातच ब्राह्मण आपल्या घरात आला याचाच आनंद असतो. म्हणजे त्या काळाच्या समाज बांधणीमुळे ते सगळं घडलेलं असतं. हे व्यवस्थित जेवतात तोपर्यंत ते त्यांची मनातली घालमेल काही तिला दिसू देत नाही, कारण त्यांचं ती सगळी तारेवरची कसरत चाललेली असते की आपल्याला संध्याकाळचा मुहूर्त तर गाठायचा आहे, रात्रीचा, आणि वेळ म्हणजे शक्यतो दिसत नाही आहे. पण जसं जेवण होतं नंतर त्यांना काही ते सुचत नाही. त्यांच्या मनातली ती अस्वस्थता, ती घालमेल, हे सगळं जे आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरती दिसायला लागतं आणि ते तिथल्या तिथे फेऱ्या मारायला सुरुवात करतात. हे फेऱ्या मारायला सुरुवात केल्यानंतर त्या स्त्रीला पण विचित्र वाटतं की अरे असं काय चाललंय यांचं. आज रात्री तर यांना बाहेर पडणं शक्य नाही आहे, हे दिसतच आहे, कारण पाऊस अजूनही वेगात कोसळतोय आणि पूर पण आलेला आहे. मग हे जाणार कसे बाहेर.
बाहेरच पडणं शक्य नाही तर पूर ओलांडणं म्हणजे नदी ओलांडणं तर नदी अजून कठीण आहे. ओलांडून कसं जाणार. त्यामुळे तरी हे का विचार करतायत, असं काय करतायत, हो. तिला वाटतं की आपली काहीतरी चूक झाली असेल. हं. आणि म्हणून मग ती विचारते की हे विप्रवर, माझ्याकडून काही चूक झाली का आदरातिथ्यामध्ये, काही तुम्हाला असं झालं का, तुमचं पोट भरलं नाही असं आहे का, भोजन अपुरं पडलं का, किंवा रुचकर नव्हतं का. तर ते तात्काळ सांगतात की अगं तसं नाही आहे काही, तू काही त्याची काळजी करू नको, मला वेगळाच प्रश्न आहे माझ्या मनामध्ये, तू जा आतमध्ये, मी बघतो काय ते. पण ती ते सगळं आतून दाराआडून बघत असते दुसऱ्या खोलीत जाऊन, की ते सारखे इरझारा मारतायत चेहऱ्यावरती त्यांच्या असलेले भाव. शेवटी ती हिंमत करून विचारते की म्हणे माझ्या लक्षात आलंय गुरुजी की तुम्हाला दुसराच काहीतरी प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे, ज्याच्यामुळे तुम्ही प्रचंड अस्वस्थ आहे. हो. जर कधी इच्छा असेल तर तुम्ही मला सांगू शकतात. ते तिला झिटकारतात पहिल्यांदा. नंतर जरा वेळाने विचार करतात, बघा की या स्त्रीची ऐपत नसतानाही तिने आपल्याला भोजन खाऊ घातलं आहे आणि आपलं आदरातिथ्य पण चांगलं केलंय, काय हरकत आहे मन मोकळं करायला. कारण शेवटी त्यांना काही सुचतच नसतं. ते सगळं त्यांना लक्षात येतं की जे आपण ठरवलेलं ते सगळं दुरापास्त होत आहे, मुहूर्त टळून जाण्याची भीती वाटत असते, मार्ग दिसत नाहीये असं. मग ते तिला सांगतात की म्हणजे ती अगदी थोडक्यात ते असं सांगतात की माझ्या गुरूंनी मला असं असं सांगितलंय, तो नेमका आजचा दिवस आहे आणि असा मुहूर्त जर कधी मी साधला तर मला जी संतती निर्माण होईल तिचा तिन्ही लोकांमध्ये डंका असेल, ती त्रिकाल ज्ञानी असेल आणि ज्योतिषशास्त्रातील अतिशय निपुण अशी व्यक्ती ती ओळखल्या जाईल. त्याच्यामुळे मला तो मुहूर्त साधण्याची गरज आहे. मी मुळात ज्योतिषी आहे, माझी संतती तशी निघाली तर कोणाला नकोय. त्याच्यामुळे माझी उलट अशी इच्छा आहे की त्या आजच्या आज तो मुहूर्त साधावा. ह्याच्यामध्ये कुठेही वासना नाहीये, पण मला तो मुहूर्त साधायचा आहे, कारण माझं त्या शास्त्रावरती एवढं प्रेम आहे आणि गुरुंनी पण सांगितलेलं आहे. त्यामुळे ते सगळं तिला सांगतात. आणि म्हणे आता मी हतबल झालो या सगळ्या परिस्थिती पुढे, मी तर जाऊ शकत नाही, आता काय करू. तिला काही सुचत नाही काय बोलावं. ती आतल्या खोलीत जाते, जरा वेळ विचार करते आणि बाहेर येते. आणि मग मात्र ती त्यांना सांगते की बघा विप्रवर, तुम्ही सांगितलंय की आजचा जर कधी मुहूर्त तुम्ही साधला तर त्या स्त्रीला जी संतती होणार आहे ती ज्योतिषशास्त्रातली निपुण होणार आहे. बघा आता मी तुम्हाला एक प्रस्ताव ठेवते, बघा तुम्हाला पटतो का. आणि मग ती एक प्रस्ताव ठेवते त्यांच्यापुढे. ती म्हणते की हे विप्रवर, मला कन्या आहे, ती अविवाहित आहे, ती दिसायलाही देखणी आहे. जर कधी तुम्ही तो मुहूर्त माझ्या कन्येबरोबर जर कधी आज साधला तर त्या कन्येला जे रत्न होईल ते निश्चितच ज्योतिषशास्त्रात निपुण असेल. आमच्या पिढ्यानपिढ्यांचा उद्धार होईल. आम्ही शूद्र लोक, आमच्या कोणाच्याही घराण्यामध्ये कोणीही ज्योतिषी नाही आहे. जर कधी तुम्ही आमच्यावरती उपकार केलेत, नाहीतरी तुम्ही आता बाहेर पडू शकत नाही, प्रचंड पाऊस आहे आणि पूर आहे, पुरामुळे तुम्ही नदी ओलांडू शकत नाही. काही झालं तरी सुद्धा तुम्ही आजचा मुहूर्त तुमच्या पत्नीबरोबर साध्य करू शकत नाही. मग त्याच्याऐवजी तुम्ही माझ्या मुलीशी तुम्ही रथ व्हा आणि माझ्या मुलीला जी संतती होईल त्याने खरंच आमच्या घराण्याचा उद्धार होईल. आणि मी परत तुम्हाला ही पण खात्री देते की ती आयुष्यभर तुमचं अंगवस्त्र म्हणून राहील, ती कशाही वरती दावा करणार नाही. आणि बघा ती खरंच देखणी आहे, तरुण आहे, अविवाहित आहे, काय हरकत आहे, तुम्ही आम्हाला उपकृत करू शकता. असा ती प्रस्ताव ठेवते. जोशी बुवा तिला झिटकारतात, नाही म्हणतात. ती आज जाते. जसे ते इरझाऱ्या मारतात तसं तसं ते विचार करायला लागतात की अरे खरंच आपण पत्नीबरोबर तर तो मुहूर्त साधू शकत नाहीये, ते वाया जाणार आहे, सगळं तो मुहूर्त वाया जाणार आहे. ज्योतिषशास्त्रात आपला जो काही वारसा आहे तो चालवणारा जर कधी शूद्र स्त्रीची जी मुलगी आहे, तरुण मुलगी, ती जर कधी तो चालण्यात मदत करत असेल तर काय हरकत आहे. परत त्या तरुण स्त्रीचं आमिष पण होतच की असं. त्याच्यामुळे ते जरा विचार करतात की अरे हरकत नाही, हिचा प्रस्ताव आपण मान्य करायला. तसं ते तिला सांगतात, तो प्रस्ताव मान्य होतो. त्याप्रमाणे ते सगळ्या गोष्टी घडतात. ती वेळ ते साधतात, संग करतात आणि संग झाल्यानंतर यथावकाश 9 महिन्यांनी ती जी शूद्र स्त्रीची मुलगी असते ती एका कन्याला जन्म देते आणि ती कन्या म्हणजे भाडळी. अशी ही भाडळीची कथा आहे. अरे वा, किती छान. खरोखरच खूप रंजक कथा आहे. म्हणजे मला असं वाटलं एखाद्या
सिनेमामधल्या गोष्टी सारखं असं एक ते चित्र डोळ्यासमोर आलं. खूप सुंदर. आणि पण तुम्ही ह्याचा अभ्यास कधीपासून करायला सुरू केला आणि ह्याच्यात तुम्हाला म्हणजे व्हॉट इज इन इट फॉर यू, जसं आपण साध्या भाषेत म्हणतो, की ह्या ग्रंथाचा अभ्यास तुम्ही कसा काय केला? हा, त्याचं पण एक कारण आहे. कसं झालं, 2004 साली मी अलिबागमध्ये बंगला बांधायला घेतला. हो. आणि तो बंगला बांधताना मुबलक पाणी लागणार होतं आणि त्या पाण्याचा पुरवठा कसा होईल या विवंचनेत मी होतो. आणि त्याच्यात मी ठरवलं की आपण एक बोरवेल म्हणजे कूपनलिका करू आपण त्या ठिकाणी. आणि मग ते मी ठरवलं. जसं मी आसपास बोलायला लागलो की कूपनलिका मला करायची आहे, तसं आसपास तिथे राहणारे जे लोक आहेत ते येऊन मला सांगायला लागले की सर तुम्ही असं काही करू नका. याचं कारण असं आहे की या ठिकाणी सगळ्यांच्या बोरवेल जवळपास फुकट गेलेल्या आहेत. कारण 200-200 फूट खणलं तरी पाणी लागत नाही. अच्छा. काही जणांना होतं, काही जणांना म्हणजे जवळपास जास्त म्हणजे 70% लोकांना पाणी लागलेलं नाही होतं तिथे. म्हणजे ज्या वस्तीत मी राहत होतो तिथे पाण्याचं तशा प्रकारे जमिनीखालच्या पाण्याचं दुर्भिक्ष होतं. त्यामुळे त्याच्यापेक्षा तुम्ही ग्रामपंचायतीत अर्ज करा, ते पाणी देतील तुम्हाला. त्याला जरा अजून वेळ लागेल, पण त्याला जवळपास 3 महिने लागणार होते. आणि 3 महिने मला काही थांबायचं नव्हतं घर बांधण्यासाठी. मग मी विचार केला आपण कूपनलिकाच बघूया. पण ते त्याचा कुठे नेमकी खणायची हा प्रश्न होता. कारण माझं इथे परत वाया जाणार होतं. 200 फूट जाईल मी आणि पाणी लागणार नाही असं होणार होतं. मग अशा वेळेस विचार काय करायचा. तेवढ्यात काय झालं होतं की त्याच्या अगोदर 2-1 महिने मला एकाने ह्या सहदेव भाडळी या ग्रंथाची फार जुनी अशी एक कॉपी दिली होती. त्यांच्या घरात जीर्ण शीर्ण पडलेली अशी की बा सर तुम्ही ह्या वेगवेगळ्या शास्त्रात काम करतात, बघा हे पुस्तक कामात येतं का. मग मी ते सहज चाळायला घेतलं. तेव्हा त्याच्यामध्ये विहीर खणण्याचे 35 वेगवेगळे ठोकताळे दिलेले होते. मग ते ठोकताळे माझ्या ते थोडंफार वाचल्याचं लक्षात होतं. मी तो परत हातात ग्रंथ घेतला, ते शोधले. मग ते 35 ठोकताळे जे होते त्याच्यापैकी मी विचार करायला लागलो की माझ्या परिसरात काही ठोकताळे जुळतात का. तर मग मला लक्षात आलं की त्याच्यातले 2 ठोकताळे असे होते की जे जुळत होते. तर ते मी सांगतो तुम्हाला. पहिला ठोकताळा असा होता की आपसूक उगवलेल्या जांभळाच्या झाडापासून पूर्व दिशेला जर कधी वारुळ केलेलं असेल मुंग्यांनी, तर त्याच्या मधोमध खणलं तर विहिरीला पाणी लागेल. अच्छा. हा, म्हणजे त्याच्या मधोमध विहीर जर कधी खणली तर तिला नक्की पाणी लागेल. असा एक ठोकताळा होता. आणि दुसरा ठोकताळा असा होता की आपसूक उगवलेलं उमराचं जर कधी झाड असेल तर त्याच्या पश्चिम दिशेला 3 हातावरती खणलं, विहीर खणली तर तिला उदंड पाणी लागेल. आता माझ्या ठिकाणी एका ठिकाणी असं होतं की जांभळाचं झाड उगवलेलं होतं आणि बरोबर त्याच्या एक 7 फुटावरती पूर्व दिशेला वारुळ उगवलेलं होतं. म्हणजे वारुळ होतं. अरे वा. आणि ह्या वारुळाच्या शेजारीच उमराचं झाड होतं. अच्छा. त्यामुळे कसं झालं की हे दोन्ही ठोकताळे जुळत होते. मी त्याच्या मधोमध पॉइंट घेतला आणि तिथे बोरवेल करायला सांगितली. नवल वाटेल पण मला अक्षरशः 12 फुटावरती पाणी लागलं. 12 फुटावर? फक्त 12 फुटावरती. अरे. आणि ते इतकं उदंड पाणी लागलं की ते आजही संपत नाही. म्हणजे आजही माझ्या इथे आपण म्हणजे बघितलं तर बोरवेलचं झाकण उघडलं तर समोर पाण्याची लेवल दिसते, म्हणजे पाणी दिसतं. इतक्या जवळ ते पाणी आलेलं असतं. म्हणजे उन्हाळ्यात पण आणि पावसाळ्यात तर काही प्रश्न नाही, ते 1-2 फुटावरती पाणी येतं. म्हणजे हे जेव्हा मला लक्षात आलं की अरे सहदेव भाडळीच्या ह्याच्यात काहीतरी तथ्य आहे. मग त्यानंतर काय झालं, जसे जसे माझे आसपासचे मित्र होते त्यांना पण मी सल्ला दिला की कोणाला विहीर खणायची असेल तर अशा प्रकारे करा. मग तेही ते त्याच्यातले कुठले तरी ठोकताळे बघायचे आणि मग त्याप्रमाणे त्यांनी बोरिंग केलं, म्हणजे कूपनलिका खणल्यात. काही जणांना पाणी लागलं त्याच्यातलं. मी अर्थात तो डेटा ठेवलेला नाहीये, पण जवळपास 70-80% लोकांना पाणी लागलेलं होतं. हो का? असं. त्यामुळे कसं झालं की मला ते जरा तो इंटरेस्ट निर्माण झाला. मी त्याची झेरॉक्स काढली त्या पानाची आणि ती लोकांना द्यायचो मग. आणि म्हणायचो याच्याप्रमाणे तुम्ही बघा काही आहे का ठोकताळे आणि त्याच्याप्रमाणे विहीर खणा. हे सगळं जवळपास एक 3-4 वर्ष म्हणजे 2008 पर्यंत चाललं. नंतर मात्र तो बासनात गुंडाळल्यासारखा झाला ग्रंथ आणि मग मी वेगळ्या विषयाच्या मागे लागलो. असं असतं की नवीन विषय काहीतरी घ्यायचा, नवीन विषयात अभ्यास करायचा आणि पूर्णपणे विसरून गेलो मग नंतर. पण त्या 4 वर्षात मात्र मला हा चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे या सहदेव भाडळीचा आणि म्हणून मी खरं त्या काळामध्ये अभ्यास केला होता.
असं. पण म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात की 2008 मध्ये तुम्ही म्हणजे जे काही त्या 3-4 वर्षात आलं आणि तुम्ही काही लोकांना मदत पण केली अँड देन यू मूव्ड ऑन टू अनदर सब्जेक्ट. पण मग 2023 मध्ये तुमचा जो इंटरव्ह्यू आहे त्याच्यात तुम्ही ह्याच्याबद्दल सांगितलंय आणि विच वॉज व्हेरी पॉप्युलर. आणि तर हे कसं काय, म्हणजे एवढी गॅप आणि मग त्याच्यानंतर काय रिझन होतं की सांगतो. खरंच आहे ते. खरं तर त्याचं रिझन जर कधी अगदी द्यायचं म्हटलं तर 2023 साल हेच आहे. याचं कारण असं होतं की 2023 साली अधिक महिना आला आणि तोही नेमका श्रावण महिन्यातला अधिक होता, म्हणजे श्रावण अधिक होता. हो. तर तेव्हा असं अधिक मासाची फलं ह्या सहदेव भाडळीमध्ये दिलेलं आहे असं मला केव्हा तरी अचानक आठवलं. अच्छा. आणि मग मी माझ्या लायब्ररीतून तो ग्रंथ काढला सहदेव भाडळी आणि शोधलं. तर त्याच्यामध्ये लक्षात आलं की तिने एक उक्ती दिलेली होती. ती उक्ती अशी होती की 2 येती जरी श्रावण तरी दुर्भिक्ष पडे जगी जाण, अशी ती उक्ती भाडळीने केलेली होती अधिक मासाचं फल सांगताना. अच्छा. म्हणजे श्रावणात जर कधी अधिक मास आला तर पाऊस नक्की कमी पडेल, दुर्भिक्ष पडेल त्या महिन्यात. अधिक महिन्यात म्हणजे त्या श्रावण महिन्यामध्ये असा तिचा दावा होता. मग मी काय केलं, चाळा म्हणून काही काम म्हणजे काहीच करत नव्हतो बहुतेक कदाचित त्यावेळेस असं का मी कुठल्या तरी टूरला गेलो होतो आणि मोकळा होतो, रिकामा होतो. मग मी एक पोस्ट तयार केली व्हॉट्सअपला की सहदेव भाडळी मते असं त्याचं टायटल होतं. आणि त्याच्यामध्ये मग मी हे सगळं केलं की ही उक्ती दिली आणि तिचं काय म्हणणं आहे आणि त्याचं एलॅबोरेशन असं सगळं केलं. खाली मोहन पेटावतकर नाव टाकलं आणि ती पाठवून दिली. ती इतकी पॉप्युलर झाली कारण श्रावण महिन्यामध्ये अधिक येत होता हे सगळ्यांनाच माहीत झालं होतं आधीपासूनच. कारण यावेळेस कसं आहे, खूप पॉप्युलॅरिटी वाढली होती फेसबुकला आणि फेसबुकची आणि व्हॉट्सअपची. त्यामुळे लोक त्याच्यावरती अधिक महिन्याविषयी जे येईल ते टाकत होते. बऱ्याच गोष्टी खऱ्या होत्या, बऱ्याच गोष्टी खोट्या होत्या त्यात. त्यामध्ये ही माझी पोस्ट फार प्रसिद्ध झाली. ती पूर्ण महाराष्ट्रभर फिरत इव्हन कितीतरी बाहेर म्हणजे परक्या प्रांतात मध्ये पण ती पोहोचली होती. त्यांचे मला तसे निरोप आले मग नंतर किंवा फोन आलेत. पण ही पोस्ट ही फिरता सावंतवाडीला एक चॅनल आहे, त्याचं नाव आहे कोकण साथ. त्याच्या डायरेक्टर आहेत देवयानी वरसकर म्हणून, त्यांच्यापर्यंत ती पोहोचली. अच्छा. त्यांनी माझं नाव पाहिल्याबरोबर मला फोन केला कारण यापूर्वी मी बऱ्याच वेळा त्यांच्या चॅनलवरती काही बोललेलो आहे वेगवेगळ्या विषयांवरती. त्यामुळे त्यांनी मला तात्काळ फोन केला आणि म्हणाले, सर तुम्ही सहदेव भाडळीवरती आमच्या चॅनलवरती बोला की. एक तर मी मुलाखत तरी घेते, नाही तर तुम्ही डायरेक्ट बोला, व्याख्यान द्या, काय करता ते सांगा, पण लवकरात लवकर करा. मी म्हटलं मी काहीच करत नाही आता, सध्या मला वेळ नाही, आणि मी ते खरं टाळलं. मग हा श्रावण महिना ऍज युजल येऊन गेला आणि मला सप्टेंबर मध्ये जाग आली की अरे आपण ते पोस्ट टाकली होती, मग ते व्हेरीफाय करायला काय हरकत आहे मेट डिपार्टमेंटच्या ह्याच्यावर. मग मी मेट डिपार्टमेंटच्या साईटवरती गेलो आणि तिथे बघितलं की त्या श्रावणाच्या भागामध्ये म्हणजे तो जो काही पिरियड होता अधिक महिन्याचा, ह्या अधिक महिन्यामध्ये पूर्ण भारतात पर्जन्यमान कसं होतं. आणि मला स्ट्रायकिंग रिझल्ट असा आला की 13.6% कमी, सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झालेलं आहे. म्हणजे सहदेव भाडळीचं खरं होतं. मग मला ते जरा असा इंटरेस्ट आला की अरे आपण जरा उरलेलं पण सहदेव भाडळी वाचून नाही काढायचं, पण अभ्यास करावूया. आणि त्याच्यात मग मी सहज एकदा काहीतरी करत असताना लक्षात आलं की 2023च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन्ही ग्रहण आहेत, म्हणजे चंद्रग्रहण पण आहे आणि सूर्यग्रहण पण आहे. आणि सहदेव भाडळीच्या ग्रंथामध्ये तर ग्रहणाविषयी दिलेलंच होतं. मग मी ते व्हेरीफाय करायला घेतलं. अच्छा. आणि जे स्ट्रायकिंग रिझल्ट लागले त्याच्यामुळे मी पूर्ण ग्रंथाचा पुढे अभ्यास केला. पण त्याच्या अगोदर थोडंसं सांगतो की ते जे काही ग्रहणाविषयीची उक्ती होती, ती उक्ती अशी होती की कृष्ण बीजका नखैत्र अगर पूर्णिमा को आवे तो राहू चंद्रमा खावे. अच्छा. ही पहिली ओळ. आणि दुसरी ओळ अशी होती, शुक्ल बीजका नखैत्र अगर अमावस को आए तो केतू सूर्य को खावे. सूर्य को खावे. आता त्याचा अर्थ असा आहे की कृष्ण बीजका नखैत्र
म्हणजे कृष्ण पक्षातली द्वितीया, हा नक्षत्र म्हणजे नक्षत्र. नक्षत्र कृष्ण बीजेच्या दिवशी म्हणजे हा. कृष्ण पक्षातल्या द्वितीयेला हा जे नक्षत्र आहे हा तेच नक्षत्र जर कधी कमिंग म्हणजे येणाऱ्या पौर्णिमेला जर कधी असेल हो तर त्या पौर्णिमेला चंद्रग्रहण निश्चित आहे, ओ असा तिचा दावा होता 12व्या शतकातल्या भाडळीचा. अच्छा. मग मी काय केलं, मी ते व्हेरीफाय करायचं होतं. मग सूर्यग्रहण पण सूर्यग्रहणाविषयी पण म्हटलं होतं हो की शुक्ल पक्षातल्या द्वितीयेला जे नक्षत्र असेल तेच नक्षत्र जर कधी येणाऱ्या अमावस्येला असेल हा तर त्या अमावस्येला सूर्यग्रहण निश्चित आहे. सूर्यग्रहण असेल. ओ म्हणजे हे इतकं असं प्रेडिक्शन दिलेलं होतं. बरं, हे व्हेरीफाय करायला 2023 साल चांगलं होतं, कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन्ही ग्रहण होते. मग आता ते सांगतो. 2023च्या ऑक्टोबरच्या 28 तारखेला ज्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती हो त्यावेळेस चंद्रग्रहण होतं. हो आणि ह्या चंद्रग्रहणाचं मी मग नक्षत्र पाहिलं तर ते जे नक्षत्र होतं ते अश्विनी नक्षत्र होतं. अच्छा. मग मी उलटा आलो, हा त्याच्या अगोदरची बघायची होती ना कृष्ण पक्षातली द्वितीया, हो ती 1 ऑक्टोबरला होती. अच्छा. 1 ऑक्टोबरला अश्विनी नक्षत्र होतं. आ, म्हणजे हे व्हेरीफाय झालं. मग मी सूर्यग्रहणाचं केलं, कारण त्याच महिन्यात सूर्यग्रहण होतं. हा हा ते सूर्यग्रहण जे आहे ते 14 ऑक्टोबरला होतं आणि त्या दिवशी हस्त नक्षत्र होतं. अच्छा. मग मी ते व्हेरीफाय करण्यासाठी मागे गेलो ऍज युजल, कारण मला शुक्ल पक्षातली द्वितीया बघायची होती. हो मग मी ते शुक्ल पक्षातली द्वितीया ही 17 सप्टेंबरला येत होती. अच्छा. ऑक्टोबर 14 ऑक्टोबरला असल्यामुळे 17 सप्टेंबरला येत. हो हो 17 सप्टेंबरला जे नक्षत्र होतं ते हस्त नक्षत्र होतं. अरे वा. म्हणजे 14 तारखेचं नक्षत्र सूर्यग्रहणाच्या दिवशी हस्त नक्षत्र होतं आणि शुक्ल पक्षातल्या द्वितीयाला पण हस्त नक्षत्र होतं अरे 17 वा. सप्टेंबरला. मग हे जेव्हा मला लक्षात आलं तेव्हा खऱ्या अर्थाने मी त्या ग्रंथाचा अभ्यास केला आणि अभ्यास करून मग शेवटी त्यांच्या चॅनलला आम्ही 3 प्रदीर्घ मुलाखती दिल्या. वा वा. असं ते आहे. खूपच छान. म्हणजे हे खूप असं छान वाटतंय हे ऐकायला. मला एक विचारायचंय, 14 मार्चला पण आता चंद्रग्रहण आहे, म्हणजे ऍक्च्युली ते आपल्या इथे दिसणार नाही, पण त्याच्याबद्दल पण हे सगळं असं जुळवता येईल का तुम्हाला? हो, आहे ना. असणारच आहे ते मी सांगतो. उलट जुळवलेलं आहे मी, कारण मला नंतर छंद लागला प्रत्येक ग्रहणाला काय होतं म्हणजे नक्षत्र बघायचा. हो सूर्यग्रहण असेल तर शुक्ल पक्षातली बीज बघायची, चंद्रग्रहण असेल तर कृष्ण पक्षातली बीज बघायची. आता 14 मार्चला हे जे आहे ते चंद्रग्रहण आहे. हो ते आपल्या देशात दिसणार नाहीये. हो ते डेट लाईनच्या पलीकडे आहे. म्हणजे जेव्हा त्यांच्याकडे पौर्णिमा आहे तेव्हा आहे ते. बरं. मग आपल्याकडे पौर्णिमा केव्हा आहे तर 13 तारखेला आहे. हो 13 तारखेला पौर्णिमा आहे, त्या दिवशी आहे पूर्वा नक्षत्र. पूर्वा नक्षत्र. हा, मग त्याच्या अगोदर आपल्याला जायला पाहिजे कृष्ण पक्षातल्या द्वितीयाला. हो. मग मी कृष्ण पक्षातली द्वितीया बघितली, ती नेमकी 14 फेब्रुवारीला येते. ओ. आणि 14 फेब्रुवारीला जी काही कृष्ण पक्षातली द्वितीया आहे त्या दिवशी पूर्वा नक्षत्र आहे. आणि ज्या दिवशी चंद्रग्रहण आहे त्या दिवशी पण पूर्वा नक्षत्र आहे. चंद्रग्रहण म्हणजे पौर्णिमा आहे त्या दिवशी पण पूर्वा नक्षत्र आहे. पूर्वा नक्षत्र. कारण द्वितीया आणि पौर्णिमेचा संबंध आहे. फक्त कसं होतं की हे एक दिवस पुढे गेलेलं आहे, कारण ते डेट लाईनच्या पलीकडे ते चंद्रग्रहण दिसणार आहे, त्यावेळेस त्यांच्याकडे पौर्णिमाच असणार आहे. आणि आपली द्वितीया जी आहे ही ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की 14 तारखेला आहे, परदेशातली द्वितीया जी आहे ती साहजिकच पुढच्या म्हणजे 15 तारखेला असणार आहे. एक दिवस पुढे जाईल ना सगळं. त्यामुळे हे सगळं जुळतच आहे की म्हणजे पूर्वा नक्षत्र. खरंच माझी खात्री आहे की आपले श्रोता नक्कीच हे लिहून घेतात आहे आणि ते नक्कीच पंचांग बघतील किंवा हे कालनिर्णय किंवा कॅलेंडर मध्ये दिसेल. असतं ना, कॅलेंडर मध्ये पण आहे, पण पंचांगामध्ये बरोबर दिलेलं असतं ते नेमकी ती वेळ वगैरे त्याची नक्षत्रांची. कारण ते कॅलेंडर मध्ये नक्षत्रांची वेळ दिलेली नसते. एका दिवशी 2 नक्षत्र असू शकतात, मग ते थोडासा गोंधळ, पण पंचांगात ते प्रॉपर दिले. पंचांग बघायला पंचांग बघितलं तर उलट प्रत्येकालाच कळेल की उलट मी तर म्हणेन सगळ्यांनी बघावं, जेणेकरून त्यांना आपला सनातन धर्म केवढा श्रेष्ठ आहे हे कळेल, किंवा सहदेव भाडळीच्या याच्यात किती तथ्य ते किती तथ्य हेही कळेल. आता इतक्या छान छान तुम्ही गोष्टी सांगतायत की ह्या ग्रंथाविषयी अजून उत्सुकता वाढली आहे, तर ह्याच्यातले अजून काही तुम्ही त्याच्यातल्या काही गोष्टी सांगू शकता की वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातले काय आणखीन? खरं तर आता मी 1% सांगितलं ग्रंथाविषयी तसं पाहिलं तर, कारण 2च गोष्टी सांगितल्यात ना मी, की एक ते विहिरीबद्दलचं आणि दुसरं हे नक्षत्र आणि सूर्यग्रहणाचा संबंध.
पण ह्या संपूर्ण ग्रंथामध्ये असंख्य प्रकारच्या गोष्टींचा उहापोह केलेला आहे. हो. मुळातच या ग्रंथाची जी सुरुवात आहे ना, या सुरुवातीलाच असं म्हटलेलं आहे की व्यापारी, शेतकरी, ज्योतिषी, सामान्य स्त्री पुरुष यांच्या उपयोगात येणारा हा ज्योतिषशास्त्र विषयक ग्रंथ आहे. म्हणजे तसं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीला 12व्या शतकातल्या तो ग्रंथ आहे. तर त्या काळापासूनच्या लोकांना हेच तर व्यवसाय होते आणि हेच मेन लोक होते किंवा सामान्य जन सगळे या कॅटेगरीमध्ये मोडत होते. बरोबर. अशांच्या अतिशय उपयुक्त ग्रंथ आहे. याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये मुहूर्त दिलेत, फलादेश दिलेले आहेत, शुभ शकुन अपशकुन हे दिलेले आहेत आणि शकुन दिलेत. हेच नाही तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे अदमास आहे, अंदाज आहेत, अनुमान आहेत, शकुन आहेत, स्वप्नादेश आहेत, हे असंख्य प्रकारच्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे जसं मी तुम्हाला आता 2-3 उदाहरणं सांगितले की कृष्ण बीज का नक्षत्र अगर पौर्णिमा को आवे तो राहू चंद्रमा खावे. आता ह्या उक्तीमध्ये बघा, ह्या ओळीमध्ये एक तर त्याला गेयत आहे आणि गेयत आहे तर सामान्य माणूस पण त्याला चाल लावू शकतो. ते काही छंदबद्ध रचना नाही आहे. सामान्य माणसाला सर बरं शब्द पण फार साधे सोपे वापरलेले आहेत आणि ती गेयत आहे. ह्या दोन्ही गोष्टींमुळे झालं काय की 12व्या शतकामध्ये यांनी ज्या ज्या काही गोष्टी उद्घृत केल्या सहदेव आणि भाडळींनी, त्या त्यांनी सगळ्या अशा कवनांमध्ये केल्या आणि त्यामुळे काय झालं, त्या कॅची होत्या सामान्य माणसांना. त्याला यमक होतं, त्याला गेयता होती आणि विशेष म्हणजे त्याला त्या काळातल्या पॉप्युलर गोष्टी ज्या होत्या म्हणजे अभंग होती, लावणी होती, पोवाडे होते, ओव्या होत्या, या सगळ्या अशा पद्धतीच्या ज्या काही फटके वगैरे जे काही त्या प्रकारात म्हणजे त्या काळामध्ये असलेल्या ज्या काही पॉप्युलर गोष्टी होत्या म्हणजे गायनाच्या, त्या प्रकारामध्ये ह्या सगळ्या उद्घृत केलेल्या आहेत ज्योतिष विषयक गोष्टी. त्यामुळे काय झालं की लोकांना त्या पटकन स्मरणात राहिल्या आणि त्या पिढ्यानपिढ्या चालत आल्या. अशा पिढ्यानपिढ्या चालत आल्यामुळे त्या अतिशय म्हणजे आजही तुम्ही जर कधी पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा मराठवाड्यातल्या खेडेगावात जर कधी ग्रामीण भागात गेला तर त्यांना अजूनही ह्या आहेत माहिती. मागच्या भागात तुम्ही सांगितलं होतं की साताऱ्याजवळ काही आहेत तिथे जास्त आहे प्रकार. त्याच्यामुळे हे सगळं काही आहे असं. पण ह्याच्यात आता पहा, ह्याच्यात मुहूर्त दिलेत तर कोणी काय म्हणतं तर मुहूर्त पंचांगामध्ये पण आहे ना, आहेत पंचांगांमध्ये. पंचांगामध्ये जो मुहूर्त सांगतात ना त्याच्यासाठी 5 अंगांचा विचार केलेला असतो. म्हणजे नक्षत्र, वार, तिथी, योग आणि करण अशा त्या 5 गोष्टी आहे. ह्याच्यामध्ये पण ह्या 5 गोष्टींचा उहापोह केलेला असतो. पण काय आहे, दुसरी गोष्ट म्हणजे निवळ एवढंच आहे असं नाही, तर ह्याच्यामध्ये महिन्याचा विचार केलेला आहे. चैत्रात काय होईल, अश्विनात काय होईल, म्हणजे वेगवेगळ्या महिन्यांचा पण विचार केला. हेच नाही तर शुक्ल पक्षात काय होईल, कृष्ण पक्षात काय होईल. एवढंच नाही तर त्यांनी संवत्सराचा पण विचार केलेला आहे की जे वर्ष सुरू होत आहे, जे संवत्सर असेल, जे आपली 60 संवत्सर आहे, या 60 संवत्सरांचे फल दिलेले आहेत त्याच्यात. म्हणजे काही बाकी सोडलं नाही. आणि महत्वाचं म्हणजे बघा, फरक मी एकच सांगतो की जेव्हा आपण पंचांग बघतो ते क्लिष्ट भाषेमध्ये असतं. बऱ्याच वेळा ते सामान्य माणसांना समजत कळण्याच्या पलीकडे, आकलनाच्या पलीकडे. पण इथे तसं नाहीये. इथे अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये सगळं काही सांगितलेलं आहे. विशेष म्हणजे त्यांना आवडीच्या गेयतेमध्ये ते सांगितलेलं आहे आणि यमक जुळत असल्यामुळे लोकांच्या तत्काळ लक्षात राहील. अगदी बरोबर. हा त्याचा खरा भाग आहे आणि म्हणून हे जास्त पॉप्युलर आहे. आणि म्हणून मी जेव्हा पहिल्यापासून सांगतोय की हा आगळा वेगळा ग्रंथ आहे, तो यासाठी आगळा वेगळा. अगदी बरोबर. ह्याच्यात जेव्हा इतक्या गोष्टी दिलेल्या आहेत तर म्हणजे वानगे दाखील तुम्ही काही शुभाशुभ शकुनांच्या बद्दल पण काही सांगणार का? हो सांगतो की उलट आता विषय निघालाच आहे, कारण आपल्याला ग्रंथाची तशी तोंडओळख करूनच घ्यायची आहे. अगदी शुभाशुभ फलादेश जर कधी सांगायचे तर ते तसं पाहिलं तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये मुहूर्त दिलेले आहेत, शुभाशुभ फलादेश दिलेत. मग ते कशाचे दिलेत तर ते बाळाच्या जन्माचे दिलेत, विवाहाचे दिलेत, ऋतुप्राप्तीचे दिलेले आहेत, अधिक महिन्याचे दिलेत, अमावस्येचे दिलेले आहेत, नक्षत्रांचे दिलेले आहेत, स्वप्नांचे दिलेले आहेत, शकुनांचे दिले. म्हणजे इतके विषय आहेत की ह्या सगळ्यांचे शुभाशुभ फलादेश आहे. पण आपल्याला सगळ्यात साधं सोपं असं पटकन लोकांना भावेल, कळेल आणि ज्या एक्सपिरियन्स मधून लोक गेले असतील तसं बाळाच्या जन्माचे पण फलादेश आहेत. ते मी आता जरा सांगतो. आता बाळाच्या जन्माचे फलादेश हे वेगवेगळ्या पातळ्यांवरती दिलेले आहेत. त्या पातळ्या नुसतं नाव घ्यायचे तर त्या बऱ्याच 17-18 आहेत. पण साधी सोपी गोष्ट सांगतो.
बाळाचा स्वभाव कसा असेल याचं प्रेडिक्शन याच्यामध्ये दिलेलं आहे. ते कसं आहे तर ते त्यांनी तिथीप्रमाणे दिलेलं आहे. कुठल्या तिथीला जन्माला आला तर कसा स्वभाव असेल, वाराप्रमाणे दिलंय, कुठल्या वारी जन्माला आला तर हेच नाही तर 12 महिन्यांपैकी कुठल्या महिन्यात जन्माला आला तर काय येईल असं दिलेलं आहे. ते आपण जरा थोडंसं बघू म्हणजे पटकन लक्षात येईल. मी सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते तिथीप्रमाणे सांगतो. तिथे आपल्या एकूण किती तर 15 तिथीप्रमाणे बाळाचा स्वभाव काय काय असेल हे सगळं सांगितलं आणि तेही गेयतेमध्ये. मी एक वानगी दाखल उदाहरणादाखल तुम्हाला 2 ओळी सांगतो. त्यातली म्हणजे जी पहिली ओळ आहे ती अशी आहे, प्रतिपदेपासून सुरुवात होते ना आपल्या तिथीला, म्हणून प्रतिपदेची दिले. प्रतिपदेशी जरी होत जन्म रागीट होत असे जगी जाणं. आणि त्याच्या पुढची ओळ जी आहे ती द्वितीयची आहे, म्हणजे प्रतिपदा झाली आता तो रागीट असेल. मग द्वितीयाला काय, मग द्वितीयशी होई जरी जन्म तरी स्त्री जीत होई त्याची, आणि तृतीयशी होई जन्म तो स्त्रीवश होई त्याची. म्हणजे ते त्याची त्यांनी तिथे हे जुळवलेलं आहे. पण तू त्याचा मतितार्थ जर कधी काढला तर असा आहे साधा सोपा. प्रतिपदेला जन्मलेलं जे मूल आहे ते रागीट असेल, द्वितीयला जे असेल त्याला ते स्त्रीजीत असेल, म्हणजे तो स्त्रियांवरती राज्य करेल, आणि तृतीयाला जन्मलेला जे बाळ असेल त्याला स्त्रियावश होतील. हे आता बघा याच्यात गेयत आहे, बरं यमक जुळलेलं आहे, त्याच्यामुळे तात्काळ पाठ होतं. आणि विशेष म्हणजे कुठल्याही ज्योतिष विषयक इतर ग्रंथांमध्ये तिथीप्रमाणे जन्मलेल्या बाळाचा स्वभाव दिलेला नाहीये. हे याचं वैशिष्ट्य आहे. आता हे तिथी झाली. आता आपण वाराप्रमाणे बोलू. वारामध्ये 7 वारांच्या प्रमाणे कसा स्वभाव असेल हे दिलेलं आहे. वानगी दाखल परत त्याच्यातल्याही 2 ओळी सांगतो. भक्त जाणतो भला रविवारी जन्मता. भक्त जाणतो भला रविवारी जन्मता. सोमवारी करी चतुर्था. मंगळवारी रागीट होई जात, बुधवारी जन्मे तो बुद्धिवंत. अशा त्या ओळी आहेत 2. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भक्त रविवारी जो जन्माला येईल तो सदाचारी किंवा धार्मिक असेल. सोमवारी जो जन्माला येईल त्याच्या अंगभूत चतुरता असेल. मंगळवारी जो जन्माला येईल तो रागीट असेल, पण बुधवारी जन्मालेला मात्र बुद्धिवान असेल आणि बुद्धिवंत असेल. हे अशा प्रकारे ते दिलेलं आहे. मग आता तिथीचं झालं, वाराचं झालं. आता आपण मास परत्वे बघू. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये जन्माला आलेल्या बाळाचा स्वभाव कसा असेल हे त्यात दिलेलं आहे. आणि त्याच्यासाठी ज्या उक्त्या आहेत त्या आता साहजिकच आहे. महिना सुरू होतो चैत्राचा, तर त्याच्यात असं म्हटलंय, चैत्री जन्मे तो भला जाणावा. चैत्री जन्मे तो भला जाणावा. चैत्रानंतर येतो वैशाख. वैशाखी दातार बरा, म्हणजे दातार म्हणजे उदार. वैशाखी दातारा बरा. मग नंतर येतो ज्येष्ठ आणि शेवटी चौथा येतो आषाढ. तर पुढच्या वेळी तसं म्हटलेलं आहे, फारगाव फिरे ज्येष्ठी. फारगाव फिरे ज्येष्ठी. आणि त्याच्या पुढे म्हटलेलं आहे की आषाढी जन्मे येते होय कष्टी. आषाढी जन्मे तो होय कष्टी. बरोबर आहे. या अर्थ असा आहे की जो पहिल्या महिन्यात म्हणजे चैत्र महिन्यात जन्मलेला असेल तो सदाचारी असेल, भला असेल, स्वभावाला चांगला असेल. त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात म्हणजे वैशाखात जो जन्माला आलेला असेल तो उदार असेल, दातार असेल, त्याचं दातृत्व चांगलं असेल. ज्येष्ठामध्ये जो जन्माला आला असेल त्याच्या पायाला भोवरा असेल, म्हणजे तो गाव म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्याची बदली होईल किंवा फिरस्ती असेल. आणि आषाढात जन्मलेला मात्र कष्टी असेल. अशा प्रकारे बघा असं आहे. म्हणजे 7 वार झालेत, 12 महिने झालेत आणि 15 तिथ्या झाल्यात. इतके ते स्वभावाचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. हे असे फलादेश आहेत त्याच्यात. मग हे जे फलादेश आहेत ह्या फलादेशांमध्ये बऱ्याच गोष्टी पण आलेल्या आहेत त्याच्याबरोबर. म्हणजे आता बघा हे नुसतं उदाहरणादाखल मी ह्या गोष्टी सांगितल्या, पण निवळ एवढंच नाही आहे. बाळाचा जन्म झाला की त्याचं नक्षत्र कळतं. मग ते नक्षत्र गणित काय, तर मग त्याचा गण सांगितलेला आहे की प्रत्येक 27 नक्षत्रांपैकी प्रत्येक याचा गण कुठला असेल. म्हणजे या ग्रंथामध्ये हा गण सांगितला की मग त्याचं अद्याक्षर काय असेल ते सांगितलंय. अर्थात ते पंचांगात पण आहे, पण ते अद्याक्षर त्याच्यातही दिलेलं आहे. हे अद्याक्षर दिल्यानंतर जे काही नक्षत्र आहेत त्या नक्षत्रागणिक फलित दिलेलं आहे.
म्हणजे नक्षत्रगणित स्वभाव कसा असेल, नक्षत्रगणित फलित काय असेल, ते मूल कसं असेल, त्याचा भविष्यात काय घडेल किंवा काय, हे सगळं दिल्यानंतर काही अजून नक्षत्रांचा जास्त उहापोह केलेला आहे. अच्छा. म्हणजे कसं आहे की ज्येष्ठा, मूळ, मघा, रेवती, अश्लेषा अशा नक्षत्रांचं खास काही काही फलादेश दिलेले आहेत. एवढंच नाही तर ह्या प्रत्येक नक्षत्राप्रमाणे त्या बाळाचं अंदाजे आयुर्मान किती असेल हे सुद्धा दिलेलं आहे, जे कुठल्याही इतर ग्रंथांमध्ये नाहीये. म्हणजे किती वर्ष जगेल हे झालं नुसतं ते त्याचं ह्याच्याप्रमाणे. मग ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनने रास कळते बाळाची. मग एकदा रास कळली की मग त्याचं जातक कळतं, म्हणजे त्याचं पुढचं भूत भविष्य वर्तमान कळतं. म्हणजे ते दिलेलं आहे थोडंफार थोडक्यात. ते दिल्यानंतर मग त्याचा घातवार कुठला, घात नक्षत्र कुठलं, घात तिथी कुठली, म्हणजे त्याची वाईट तिथी कुठली, घातचंद्र कुठला, हे सगळं काही त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे बघा नुसतं बाळाच्या जन्माचा फलादेश केवढा आहे, किती सविस्तर असं दिलेलं आहे. खूपच हे इतकं फलादेश आहे, म्हणजे सांगायला किती वेळ लागला बघा फलादेश बाळाच्या जन्माचा. खूपच महत्वाचं आहे खरं. म्हणजे हा ग्रंथ खरंच आहे, जसं तुम्ही सांगता की अभ्यास करण्यासारखा आहे आणि तुमच्या मुळे आम्हालाही त्याच्याबद्दल थोडी बहुत जाणकारी मिळते, थोडी माहिती मिळते. जसं तुम्ही म्हणाला 1% 2% आहे फक्त. तर मुहूर्तांविषयी पण आहे का ह्याच्यामध्ये? म्हणजे मुहूर्त असणारच आय एम शुअर आहेच. पण बरं, ते आता मुहूर्त सांगतो. आता फलादेश मी बाळाच्या जन्माचे सांगितले. आपण थोडंसं बाळाच्या जन्माचेच मुहूर्त बघू. अच्छा. कारण मुहूर्तांविषयी तर जवळपास अर्ध पुस्तक त्याच्यावरतीच आहे मुहूर्तांचं, आणि अर्ध पुस्तक इतर फलादेश, शकून, अपशकून आणि इतर पावसाचं वगैरे असं दिलेलं आहे. त्याच्यामुळे मुहूर्तांविषयी त्याच्यात खूप डिटेल असं सविस्तर असं दिलेलं आहे. आपण आता बाळाच्या जन्माचाच घेऊ, कारण मी फलादेश सांगितला आधी, की बाळाचं जातक सांगितलं, म्हणजे त्याच्या बाकीच्या गोष्टी सांगितल्या. पण आता बाळाचा जन्म झाल्याबरोबर त्याचं नाव ठेवणं हा पहिल्यांदा मुहूर्त लागतो आपल्याला. मग तो मी गेल्या एपिसोडमध्ये उद्धृत केला होता बघा, की त्याच्यात म्हटलं होतं की पुत्र 12 कन्या 13 भाडळी म्हणे न पडा अन्य मुहूर्ताच्या विचारा, असं ते उल्लेख केला होता. म्हणजे पुत्र जन्माला आला तर 12व्या दिवशी आणि कन्या जन्माला आली तर 13व्या दिवशी. म्हणजे हे जन्माच्या नाव ठेवण्यासाठी झालं. बाळाचा जन्म झाल्यानंतर नाव ठेवलं की पुढचा जो भाग येतो तो म्हणजे त्याला जन्मघुटी देतात. मग ही जन्मघुटी कुठल्या वारी आणि कुठल्या नक्षत्रावरती द्यावी याचा उहापोह या ग्रंथात केला. जन्मघुटीचा पण? हा, जन्मघुटीचा. पण हे नुसतंच झालं जन्मघुटी ना, मग अजून सांगतो पुढे. म्हणजे ही जन्मघुटी झाली, ह्याच्यानंतर येतं कान टोचण्याचा मुहूर्त. मग तो कान टोचण्याचा मुहूर्त कुठल्या वारी, कुठल्या नक्षत्रावरती आणि कुठल्या तिथीला करावा हे सगळं काही त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग हे दिलेलं असल्यानंतर आता हे कान टोचण्यापर्यंत आपण आलो. याच्या पुढचं येतं उष्टावण. म्हणजे बाळाला पहिल्यांदा अन्नाचा घास द्यायचा असतो. त्याच्यासाठी एक प्रकारचा संस्कार आहे बाळाच्या ह्याच्यातला. मग त्याला मुहूर्त लागतो. मग तो कुठल्या मुहूर्तावरती करावा याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये वेगळीच गोष्ट दिलेली. कसं आहे की इतर ज्योतिषी जे आहेत ते मुहूर्त सांगतात, ते पंचांग बघून सांगतात. म्हणजे त्या पंचांगातला शुभवार, शुभ तिथी, शुभ नक्षत्र वगैरे हे सगळं बघून सांगतात. पण ह्याच्यात तसं नाही केलंय. सामान्य माणसाला पटकन कळेल असं सांगितलंय. म्हणून काय केलंय सदैव भाडळीने, की उष्टावण जर कधी बाळाचं करायचं असेल तर कुठल्या वारी, कुठल्या तिथीला आणि कुठल्या नक्षत्रावरती करायचं नाही हे दिलेलं आहे. अच्छा. म्हणजे ते सोडून तुम्ही करा. अच्छा. असं. हे उष्टावण झालं. उष्टावणानंतर पुढे जो काही भाग येतो तो येतो, बाळ शाळेत जातं, मोठं होतं ना पुढे. मग ते शाळेत जाण्याचा कुठल्या वारी आणि कुठल्या नक्षत्रावरती त्याला शाळेत घालायचं हे सगळं वार आणि नक्षत्र दिलेले. 27 नक्षत्र 7 वार. याच्यानंतर मौंजे येते. मग मौंजे करायची असेल तर ती कुठल्या वारी, कुठल्या नक्षत्रे आणि कुठल्या तिथीला करायची. म्हणजे ह्या ज्या 15 तिथी, 27 नक्षत्र आणि 7 वार याचा उहापोह सगळा केलेला आहे नुसतं मौंजीचा मुहूर्त सांगताना. मग हा कारण पंचांगातलं कठीण जातं काढायला, मग हे साधं सोपं केलंय. मग हे झालं, नंतर हे शाळेचं झालं. हेच नाही तर त्या बाळाला म्हणजे जेव्हा जेव्हा आपण नवीन त्याला कपडे घेऊ, ते घेतलेले कपडे त्याने कुठल्या वारी, कुठल्या नक्षत्रावरती घालायचं हे सुद्धा दिलेलं आहे. बापरे. पण मला नवल काय वाटलं, हे ठीक आहे या सगळ्या सामान्य गोष्टी. या पुस्तकात सहदेव भाडळीमध्ये त्या मुलाने कटिंग कुठल्या नक्षत्री, कुठल्या वारी आणि कुठल्या तिथीला करायची हे सुद्धा दिलेलं आहे. अरे वा. म्हणजे मुहूर्तांचा विचार करायचा तर बघा ना किती सविस्तर आहे. हे नुसते बाळाच्या ह्याचे झाले.
पण हा भाग मला इतका भावला असं नाही आहे, कारण हे कुठे ना कुठे दिलेलं असतं इतर ग्रंथांमध्ये, कुठेतरी याच्यातल्या 1-2 प्रकारचे तरी मुहूर्त दिलेले असतात. ज्योतिर्मयूख मध्ये बाळाचा जन्म म्हणजे झाल्यानंतर कितव्या दिवशी त्याचं नामकरण विधी करायचा हे दिलंय. ज्योतिर्मयुखात अजून बाकीच्या काही गोष्टी दिल्या आहेत, काही बृहत्संहितेत दिलेल्या आहेत, काही समरांगण सूत्रामध्ये दिलेल्या आहेत. हो. पण ह्या सगळ्या गोष्टी ह्याच ग्रंथात दिलेल्या आहेत. अच्छा. याच्यातल्या तुकड्या तुकड्यांनी 3-4 गोष्टी इकडे तिकडे दिल्या आहेत. हो. पण मला त्याच्यापेक्षा महत्वाचं असं वाटलं की कृषी कर्मांचे जे मुहूर्त आहेत ते, म्हणजे मला नवल काय वाटलं की हा एक तर ग्रंथाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की हा शेतकऱ्यांच्या उपयोगी ग्रंथ असा दावा केलाय. तो कसा सार्थ आहे ते मला तेथून पटलं. पण आता बघा, आता मी तुम्हाला मुहूर्त कुठल्या कुठल्या वारी नक्षत्री आहे असं सांगितलंय. हे सांगायला तितका वेळ नाही, याचं कारण ती यादीच एवढी मोठी आहे की बस कृषी कर्मांची. आता मी तुम्हाला नुसती ती यादी सांगतो. कृषी म्हणजे कशा कशाचे मुहूर्त आहेत. सुरुवात हा साहजिकच आहे, नांगरणीचा असतो, म्हणून शेत नांगरायचा कधी हा मुहूर्त दिलेला आहे. मग त्याच्यासाठी नक्षत्र वार बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की या कृषी कर्मांच्या याच्यामध्ये नक्षत्रांचा विचार केलाय, 27 नक्षत्र, 7 वारांचा विचार केलाय, 12 मासांचा विचार केलाय, महिन्यांचा केलाय. याच्याबरोबर त्याने संवत्सराचा पण विचार केलेला आहे आणि ऋतूंचा पण विचार केलेला आहे. हे सगळं करून ते मुहूर्त सांगितलेले आहेत. पण मग हे मुहूर्त सांगताना म्हणजे जसं सांगितलं की पेरणीचा म्हणजे नांगरणी कधी करायचं ह्याचा, मग पुढचा मुहूर्त आहे तो बी कधी पेरायचं, मग पेरणीचा मुहूर्त दिलेला आहे. पेरणीचा मुहूर्त झाल्यानंतर भात असेल तर लावणी करावी लागते त्याची, मग लावणी कधी करायची हे सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे त्याचा मुहूर्त दिलेला आहे. मग लावणीचा ठीक आहे, पण शेतात जर कधी तुम्हाला झोपडं उभं करायचं असेल तर ती झोपडी कधी बांधायची ह्याचाही मुहूर्त आहे. पण हा झाला इथपर्यंतच भाग. मग हे झोपडं समजा झोपडी बांधली, त्याच्यानंतर साहजिकच पीक तयार होईल. मग ते कापणी कधी करायची, कुठल्या नक्षत्रावरती, कुठल्या वारी, कुठल्या महिन्यात, कुठल्या तिथीला, हे सगळं काही दिलेलं आहे सहदेव भाटारेमध्ये. म्हणजे कापणीचा मुहूर्त दिलाय. कापणीचा मुहूर्त केल्यानंतर ते धान्य एक्स्ट्रॅक्ट करायचं असतं, म्हणजे त्याला मळणी म्हणतात. मग मळणी कधी करायची ह्याचा मुहूर्त दिलेला आहे. मग मळणीसाठी जे काही करावं लागतं, म्हणजे शेतामध्ये खळं उभं करतात बघा, त्याला खळं म्हणतात. मग हे खळं कधी तयार करायचं, जमीन दाबून ते खळं तयार करण्याचा पण मुहूर्त दिलेला आहे. पण एवढंच नाही, त्या खळ्यामध्ये काय प्रोसेस असते तर ते कणसं टाकल्या जातात आणि त्याच्यावरून बैल फिरतो. मग तो बैल गोल फिरावा याच्यासाठी मध्यभागी खांब पुरतात. मग त्या खांब पुरण्याचा पण मुहूर्त दिलेला आहे. पण हे इथे संपली नाही लिस्ट. हा खांब पुरण्याचा लिस्ट नंतर पुढे काय होणार आहे, एक्स्ट्रॅक्ट होईल ते धान्य. मग ते धान्य गोण्यांमध्ये किंवा पोत्यामध्ये भरल्या जाईल, पोत्याच्या राशी रचल्या जातील. मग ही एकदा रास रचल्यानंतर त्या शेतकऱ्याला क्युरिओसिटी असते ना की धान्य किती निघालं, म्हणून तो ते मोजतो. ते केव्हाही त्याने मोजायचं नाही आहे की त्याचे मुहूर्त दिलेले आहे, कुठल्या मुहूर्तावरती ती रास मोजायची. मग ही रास मोजून झाल्यानंतर साहजिकच काय असतं, ते भरपूर धान्य जमा झालं, त्यातलं काही इच्छा असते की आपण घरी न्यायला पाहिजे, कारण घरी वापरायला पाहिजे. ते प्रत्येक शेतकरी नेतो. मग ते त्याने घरी कधी न्यायचं ह्याचा मुहूर्त आहे. नुसतं तेवढं नाही, घरी गेल्यानंतर काय असतं, कणगी असते, एक मोठं भांड असतं मातीचं, त्याच्यामध्ये ते साठवणूक ठेवायचं. मग ह्या कणगीत कधी भरायचं याचा मुहूर्त दिलेला आहे. नंतर ते खाण्यासाठी वापरणार ना, म्हणजे कणगीतून काढायला पाहिजे, मग त्या कणगीतून काढण्याचा मुहूर्त दिलेला आहे. मग ते काढलेलं धान्य दळणं वगैरे करून कधी उपयोगात आणायचं त्याचाही मुहूर्त दिलेला आहे. म्हणजे किती डिटेलिंग आहे, सविस्तर आहे बघा. मग हे सगळे इथे संपत नाही शेतीविषयक. मग जर कधी तुम्हाला शेतात काही झाड लावायचं असेल, वेली लावायच्या असतील, काही नाही, विहीर खणण्याचे तर मुहूर्त त्याचं तर खूप मोठं आहे. म्हणजे ते खूपच आहे त्याचं. त्या विहीर खणण्याचे जे मुहूर्त आहेत ना ते जवळपास तिथे 57 ते 58 आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आणि कशा प्रकारचे. आणि मग त्याच्यामध्ये हा समावेश होतो की विहीर कुठे खणायची, त्याचे पण ठोकताळे आहेत. पण तो भाग एक वेळेस आपण तो राहू देऊ. पण आता शेतीकर्मांमध्ये अर्थात विहिरी येतेच म्हणा, प्रश्न नाही, पण जे आता उरलेलं आहे की तुम्हाला झाड कधी लावायचं आहे किंवा एखादा वेल लावायचा आहे, तोंडल्याचा वेल आहे किंवा काहीतरी असं, मग ते कधी त्याची पेरणी करायची, तो कधी लावायचा ह्याचा मुहूर्त दिलाय. शेतीसाठी जनावर लागतात, बैल वगैरे, ते कधी खरायचे, कधी खरेदी करायचे त्याचाही मुहूर्त दिलेला आहे.
पण ह्या शेतामध्ये जर का ती ऊस किंवा तेलबिया झालेल्या असतील हो तर साहजिकच तेलाचा घाणा लागतो किंवा ऊसाचा घाणा लागतो. हम्म. मग हा घाणा कधी उभा करायचा हेही दिलेलं आहे. अरे वा, आता बघा कसले कसले मुहूर्त किती झालेत, केवढी लांबलचक लिस्ट आहे. खूपच खूपच. हे सगळं काही सविस्तररित्या ह्या पुस्तकात दिलेलं आहे. हम्म. पण मला अजून एक सांगायचंय, तरी एक राहिलाय हो आणि त्याचं मला खूप नवल वाटलं हा. की हे सगळे ठीक आहेत की हा. हे शेतीचे कर्म आहेत, लोकांना माहिती असलेले आहेत, पण जे बुजगावणं उभं करतात शेतात ते बुजगावणं कधी उभं करायचं ह्याचा पण मुहूर्त आहे. बुजगावण्याचा पण. बुजगावण्याचा पण जो मी कुठल्याही इतर म्हणजे ना बृहत्संहितेत बघितला, हा. ज्योतिषशास्त्रातले जे जे सुप्रसिद्ध ग्रंथ आहेत त्याच्यात पण कधी दिलेलं नाही हम्म. किंवा समरांगण सूत्रामध्ये नाही, ज्योतिर्मयुग मध्ये नाही. ज्योतिषशास्त्रातले असे असंख्य ग्रंथ माझ्याकडे आहेत हम्म. कारण माझा अभ्यासच त्यातला आहे तर. हो पण तू मला कुठल्याही इतर ग्रंथांमध्ये ह्या बुजगावणं उभं करण्याचा मुहूर्त दिसला नाही. पण बघा ना की सहदेव भाडाने किती बारकाईने विचार केलेला आहे. हो हो. मुहूर्त द्यायचे तर किती द्यायचे. मग ह्या ग्रंथासाठी जो त्यांनी दावा केलेला आहे की हा शेतकऱ्याला उपयोगी ग्रंथ आहे तो खरं सार्थक अगदी ठरला. बरोबर, अगदी बरोबर. खरंच. असं खूपच अद्भुत आहे खरं, म्हणजे आणखीन क्युरिओसिटी वाढत चालली आहे. एका व्यक्तीला हे खरंच करणं जरा कठीण आहे, पण तुम्ही तो प्रयत्न केला आहे आणि त्याचा अभ्यास केलाय, तर अजूनही आम्हाला बरेच प्रश्न आहेत आणि पुढे आणखीन तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. तर मला वाटतं आपण पुढच्या भागात पुन्हा एकदा निश्चित. ह्याच विषयाबद्दल चर्चा करू निश्चित. आणि थोडं आणखीन तुमच्याकडनं ह्याच्याबद्दल जाणून घेऊ. नक्की तर नक्की. खूप खूप धन्यवाद. मोहन सरांनी धन्यवाद. आपल्याला इतकं छान हे सांगितलं. खरं म्हणजे असं हे संपूच नाही असं वाटतंय. माझी खात्री आहे आपल्या कमेंट्समध्ये पण हे वाक्य नक्कीच येणार आहे. आणि ह्याच्याच बरोबर आपण ह्याच सहदेव भाडे जो ग्रंथ आहे त्याच्याबद्दल पुढच्या भागातही आणखीन काही प्रश्न घेऊन आणि आणखीन काही त्याच्याबद्दल माहिती मोहन सरांकडनं घेऊ नक्कीच. आणि पण ह्याच्या आधी जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा हे चॅनल, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. म्हणजे द मोमेंट वी पब्लिश द YouTube व्हिडिओ you will get a notification. So you need to subscribe it and also share with your friends. So thank you so much. Always be with us. Always join Jnanayatra programs. आणि very very special thanks to मोहन सर. धन्यवाद. आणि तुम्हाला अजून शुभेच्छा पुढच्या आणखीन कामासाठी. आणि तुम्ही असेच नवीन नवीन विषय घेऊन ज्ञानयात्रा प्लॅटफॉर्मवर येता, ह्याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. लवकरच भेटू सर धन्यवाद. पुढच्या भागात. नमस्कार.